नमस्कार. 12वी परीक्षा उत्तीर्ण होऊन आपण अंडर ग्रॅज्युएट कोर्ससाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालयामध्ये बी ए भाग 1 या वर्गासाठी प्रवेशित झाला आहात. त्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत. कोरोना पॅन्डेमिक परिस्थितीमुळं आपल्याला नियमित हे जे काही शिक्षण आपण पारंपरिक पद्धतीनं देतो ते न देता आपल्याला आपल्यावर अशी परिस्थिती आलेली आहे की ऑनलाईन आपल्याला शिक्षण देणं भाग पडतं आहे. त्यातलाच एक प्रयत्न म्हणून आज आपण एका विषयाची ओळख घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की 11वी 12वीचे वर्ग आणि ग्रॅज्युएशनचं याच्यामध्ये खूप फरक आपल्याला दिसून येतो. 11वी 12वीला एक मर्यादित विषय तुमच्यासमोर असतात आणि ज्यावेळेला आपण ग्रॅज्युएट लेवलसाठी प्रामुख्यानं प्रवेशित होतो त्यावेळेला अनेक विषय आपल्यासमोर असतात. त्यापैकी आपल्या आवडीचे काही विषय आपण घेऊन त्या विषयामध्ये ग्रॅज्युएट होण्याचा पदवी आपल्याला मिळवण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. आर्ट्स फॅकल्टीसाठी आपल्याकडे अनेक विषय आहेत. त्याच्यामध्ये इंग्लिश आहे, मराठी आहे, हिंदी आहे. इतर विषयामध्ये जिओग्राफी आहे, सायकॉलॉजी आहे, फिजिकल एज्युकेशन आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, सायकॉलॉजी आहे. अशा अनेक विषय एकूण 10 विषयामध्ये आपल्याला ग्रॅज्युएशन करता येणं शक्य आहे. बी ए भाग 1साठी जे काही कंपल्सरी विषय आहे त्याच्यामध्ये एक इंग्लिश कंपल्सरी हा सर्वांसाठी कंपल्सरी विषय आणि दुसरा जो कंपल्सरी विषय आहे त्याच्यामध्ये आपल्याकडं ऑप्शन्स आहेत, चॉईस आहे. त्याच्यामध्ये आपण हिंदी विषय घेऊ शकतो, मराठी घेऊ शकतो, सायंटिफिक मेथड म्हणजे वैज्ञानिक पद्धती हा विषय घेऊ शकतो, ॲडिशनल इंग्लिश हा विषय आपण घेऊ शकतो. आणखी एक अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगती. या विषयाला प्रामुख्यानं विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगती हा थोडासा शास्त्रीय किंवा विज्ञान शाखेकडचा विषय कला शाखेकडच्या विद्यार्थ्यांना ठेवण्याचा हेतू काय? तर विद्यापीठाने एक चांगला हेतू त्याच्यामध्ये ठेवलेला आहे की ज्या वेळेला हे विद्यार्थी प्रामुख्यानं विज्ञान शाखा सोडून ज्या वेळेला कला शाखेकडं प्रवेशित होतात त्यावेळेला या विज्ञानाची प्राथमिक किंवा जुजबी माहिती तरी किमान आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. कारण कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला माहिती आहे की अनेक प्रश्न हे प्रामुख्यानं विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर प्रामुख्यानं विचारले जातात आणि त्यामुळं आपल्याला हा जो विषय आहे तो त्याची थोडीशी ओळख करून घेणं आपल्याला क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळंच हा विषय कला शाखेकडच्या विद्यार्थ्यांना ठेवलेला आहे. तर हा विषय बी ए पार्ट फर्स्टसाठी केवळ सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2साठी आपल्याला हा अभ्यास त्याचा करायचा आहे. पहिल्याच लेक्चरमध्ये प्रामुख्यानं आपण त्याच्यामध्ये कोणते युनिट्स समाविष्ट केलेले आहेत ते थोडक्यात आपल्याला तो अभ्यासक्रम काय आहे त्याचा तो आपल्याला पाहायचा आहे. सायन्स, टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगती या विषयाला सेमिस्टर 1मध्ये 50 मार्काचा एक पेपर आणि सेमिस्टर 2मध्ये 50 मार्काचा एक पेपर असे एकूण 100 मार्काचे 2 पेपर आपल्याला अभ्यास करायचे आहेत. आज आपण पहिल्या पेपरमध्ये कोणकोणते युनिट्स आहेत आणि त्याचा अभ्यास आपल्याला प्रामुख्यानं करायचा आहे. हा जो अभ्यासक्रम आहे तो चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम म्हणजे 2018पासून ही स्कीम युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननं किंवा प्रामुख्याने हे आपल्याला कंपल्सरी केलेलं आहे आणि त्यानुसार हा अभ्यासक्रम म्हणजे आपल्याला केलेला दिसून येतो. त्याच्यामध्ये 2 पेपर आहेत.
आपण पाहिलं की सायन्स टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट किंवा शॉर्टमध्ये त्याला STD कोर्स 1 आणि दुसऱ्या सेमिस्टरला सायन्स टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट STD कोर्स 2 असे 2 पेपर आपल्याला अभ्यास प्रामुख्यानं करायचे आहेत. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय आहे, काय जे अपेक्षेनं तुमच्याकडं हा अभ्यासक्रम दिलेला आहे. तर कला शाखेकडच्या विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञान म्हणजे काय, विकासामध्ये त्याचा नेमका काय उपयोग होतो, त्याची मूलभूत संकल्पना काय आहे, विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते, विज्ञान आणि डिझास्टर मॅनेजमेंटचा काय संबंध आहे, त्याच्याचबरोबर संवाद साधण्यासाठी पारंपरिक त्याचबरोबर नवीन कोणती टूल्स प्रामुख्यानं वापरली जातात, त्याच्याचबरोबर आणखी आपल्याला स्पेसमध्ये हे कम्युनिकेशन कसं त्याच्या माध्यमातून कसं केलं जातं आणि त्याच्याचबरोबर समुद्र संशोधन संस्था यांचाही अभ्यास आपल्याला याच्यामध्ये प्रामुख्यानं करायचा आहे. हे मॉड्यूल 1 किंवा पहिलं युनिट जे आहे ते प्रामुख्यानं इंट्रोडक्टरी आहे. याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर त्याचं नाव जे आहे ते इंट्रोडक्शन टू सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्राथमिक माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची व्याख्या, त्याचं नेचर, त्याचा स्कोप, त्याची विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मूलभूत संकल्पना, अभ्यास पद्धतीमध्ये अनेक घटक त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट, ॲनालिसिस, रिझल्ट अँड हायपोथेसिस हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. इम्पॅक्ट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑन सोसायटी म्हणजे मानवी जीवनावर या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा नेमका काय परिणाम होतो हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा आणखी एक भाग याच्यामध्ये आहे की तो विज्ञान आणि अंधश्रद्धा. विज्ञानाचं काम आहे समाजातील अंधश्रद्धा दूर करणं, म्हणजे लोकभ्रम म्हणजे काय, अंधश्रद्धा म्हणजे काय आणि मानवी जीवनामध्ये ह्या अंधश्रद्धा आपल्याला दूर करणं हे महत्त्वाचं आहे. तर त्याचाही अभ्यास आपल्याला या युनिटमध्ये प्रामुख्यानं करायचा आहे. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास कशा पद्धतीने झाला, हा विकास काय 1-2 दिवसामध्ये झालेला नाही, 100 वर्षामध्ये झालेला नाही, तर मानवी जीवन पृथ्वीतलावर निर्माण झालेल्या दिवसापासून याच्यामध्ये दिवसेंदिवस प्रगती होत आहे आणि या प्रगतीचा मानवी जीवन सुखी करण्यासाठी निश्चितपणे उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो. दुसरं जे युनिट आपलं आहे याच्यामध्ये भारतीय आणि काही जागतिक थोर वैज्ञानिकांचं जीवनचरित्र आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये आयझॅक न्यूटन, आइन्स्टाईन, एडिसन, डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर MS स्वामीनाथन आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम या 6 संशोधकांचं जीवनचरित्र आणि त्यांची वैज्ञानिक कामगिरी आपल्याला दुसऱ्या युनिटमध्ये प्रामुख्यानं पाहायचं. या 6 संशोधकापैकी 3 परदेशी संशोधक आहेत आणि 3 भारतीय संशोधक आहेत. हे 3 नावं आपल्याला निश्चितपणे माहिती आहेत, डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर MS स्वामीनाथन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर यांचं जीवनचरित्र आपल्याला सविस्तरपणे युनिट 2मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. तिसरे जे युनिट आहे ते प्रामुख्यानं नॉन कन्व्हेन्शनल पॉवर रिसोर्सेस ऑफ इंडिया, म्हणजे भारताची अपारंपरिक ऊर्जा स्रोत कोणकोणते आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं. आता या ऊर्जा स्रोतमध्ये 2 भाग प्रामुख्यानं पडतात, पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत. पारंपरिक ऊर्जा स्रोतमध्ये दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांचा समावेश होतो. आता हे साठे जे नैसर्गिक म्हणजे पॉवर रिसोर्सेस जे आहेत हे साठे मर्यादित आहेत, पृथ्वीच्या पोटामध्ये मर्यादित आहेत. पृथ्वी निर्मितीमध्ये आपल्याला हे साठे प्राप्त झालेले आहेत, परंतु याचा वापर जागतिक स्तरावर आपण मोठ्या प्रमाणामध्ये करत असल्यामुळं यांचा जो साठा आहे तो साठा संपणार आहे. आणि म्हणून मग आपल्याला काही अपारंपरिक ऊर्जा स्रोत की ज्यांचा साठा संपणार नाही आहे, त्याच्यामध्ये सौर ऊर्जा आहे. जोपर्यंत हे पृथ्वी आहे, सूर्य आहे, तोपर्यंत हा सौर ऊर्जा मिळणार आहे. तर त्या सौर ऊर्जेचा वापर आपल्याला कसा करता येईल. त्याच्यानंतर पवन ऊर्जा,
तर त्याचाही वापर आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. त्याला विंड एनर्जी असं म्हटलं जातं. तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये हायडल पॉवर एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, बायो एनर्जी, जिओथर्मल एनर्जी, टायडल एनर्जी आणि त्याच्याबरोबर कार्बन क्रेडिट म्हणजे काय याचाही आपल्याला अभ्यास या युनिटमध्ये प्रामुख्यानं करायचा आहे. शेवटचं आणि चौथं जे युनिट आहे ते सायन्स, टेक्नॉलॉजी अँड ह्युमन हेल्थ, विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवी आरोग्य. आज आपण एक फार मोठ्या वाईट परिस्थितीमधून जातो आणि याचा कोरोनाचं जे काही गांभीर्य मोठ्या प्रमाणामध्ये किंवा त्याचा जो त्रास ह्या संपूर्ण जगाला होतो आहे तर तो जानेवारीपासून सुरुवात झालेला आहे आणि तो जो कोरोना व्हायरस आहे तो आपल्याला डिसेंबरमध्ये सापडला आणि संपूर्ण जग त्यानं आज व्यापलेलं आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये लाखो लोक मृत्युमुखी पडताना आपल्याला दिसत आहेत. तर जे पृथ्वी तलावर हे मानवी आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्याचाही अभ्यास आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा कसा परिणाम त्याचा उपयोग कशा पद्धतीनं ह्या मानवी आरोग्याला करता येईल या संदर्भात आपल्याला माहिती या युनिटमध्ये प्रामुख्यानं घ्यायची आहे. त्यातला पहिला भाग आहे इम्पॅक्ट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि ह्युमन हेल्थ, मानवी आरोग्यावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा काय परिणाम होतो. दुसरा जो भाग आहे तो ह्युमन ब्लड म्हणजे मानवी रक्त. आपल्याला माहिती आहे की सर्वांचं रक्त सारखं दिसतं आपल्याला वरून, त्याचा रंग सारखा आहे, परंतु प्रत्येक व्यक्तीचं रक्त ह्या प्रत्येक पृथ्वीतलाच्या व्यक्तीला चालेलच असे नाही आहे. त्याचे अनेक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. परंतु मुख्यत्वे करून त्याचे 4 ग्रुप किंवा ब्लड ग्रुप किंवा रक्तगट होतात. त्याच्यामध्ये ए, बी, ए बी आणि ओ. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आणखी एक सबग्रुप पडतात की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. ओ रक्तदाता जो असतो, रक्तगट जो आहे तो युनिव्हर्सल डोनर आहे. म्हणजे ओ रक्तगट हे जगातल्या सगळ्या व्यक्तींना म्हणजे चालू शकतं. आणि ए बी हा रक्तगट युनिव्हर्सल ॲक्सेप्टर आहे. म्हणजे तो ए बी रक्तगट असेल, रक्तगटाची व्यक्ती हे प्रामुख्यानं सगळ्या व्यक्तींचं रक्त तो म्हणजे त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणखी काही पुढचा जो भाग आपल्याला पाहायचा आहे की मॅचिंग ऑफ ब्लड ग्रुप, कोणत्या रक्तगटाचं रक्तगट ह्या कोणत्या व्यक्तीला चालतं याचं एक टेबल आपल्याला तयार करायचं आहे. आणि तो टेबलवरून आपल्याला माहिती मिळू शकते की कोणत्या रक्तगटाचं रक्तगट म्हणजे प्रामुख्याने रक्त त्या व्यक्तीला चालू शकतं. त्याच्या पुढचं काही इनक्युरेबल डिसीज आहे. पृथ्वीतलावर अनेक रोग निर्माण झालेले आहेत. त्यापैकी काही रोग असे आहेत की त्याच्यावर अजूनही प्रामुख्यानं आपल्याला औषध सापडलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळं अशा काही रोगांची माहिती, त्याच्यामध्ये उपाययोजना हाच प्रामुख्यानं उपयोग या ठिकाणी आपण त्याचा उपाययोजना करूनच त्याला थोपवू शकतो. त्याच्यामध्ये कॅन्सर हा इनक्युरेबल डिसीज आहे. अनेक प्रकारचे कॅन्सर आहेत. एड्स नावाचा दुसरा रोग आहे की जो इनक्युरेबल आहे, त्याच्यावर 100% खात्रीचा उपाय नाही आहे. तर त्याची माहिती चॅलेंज बिफोर द वर्ल्ड, जगाच्या समोरचं एक चॅलेंज आहे, तर ते एड्सच्या संदर्भात आपल्याला स्टडी करायचं आहे. फॅक्ट्स, फिगर्स अँड कॉजेस, नेमकी आकडेवारी किती आहे, काय कारण त्याचं आहे हा रोग होण्याचं, त्याचा परिणाम मानवी जीवनावर काय होतो, कोणती उपाययोजना त्याच्यावर आहे आणि त्याचा सामाजिक परिणाम या रोगामुळं काय होतो हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. आणखी एक भाग पुढं आहे की ॲडिक्शन म्हणजे एखादं व्यसन जे लागतं, ते व्यसनं कोणकोणत्या प्रकारचे आहेत. ॲडिक्शन हे सोशल प्रॉब्लेम आहे, सामाजिक प्रश्न आहे. कोणकोणत्या प्रकारचे ॲडिक्शन्स असू शकतात आपल्याला माहिती आहे. तंबाखू खाण्याचं व्यसन असतं, मद्य किंवा दारू पिण्याचं व्यसन असतं. तर अनेक प्रकारच्या या ॲडिक्शनचा किंवा व्यसनांचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्याचा परिणाम काय होतो आणि त्याच्यावर कोणती उपाययोजना आपल्याकडं उपलब्ध आहे. शेवटचा जो भाग याच्यामधला आहे तो नीड ऑफ क्लीनलीनेस म्हणजे स्वच्छतेची गरज काय नेमकी आहे. भारत सरकारनं केंद्र सरकारनं त्याचे एक अभियान आहे की स्वच्छ भारत अभियान, क्लीन इंडिया मिशन.
तर याचं नेमकं सुरुवात कुठून झाली, त्याची गरज काय आहे आणि आज नेमका आपला भारत स्वच्छ भारत अभियान या क्षेत्रामध्ये नेमका कुठं आहे, हे आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. तर एकूण आपण 4 युनिट त्याच्यामध्ये नेमकं कोणत्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे हे आपण पाहिलेलं आहे. याच्यासाठी टेक्स्टबुक म्हणून 2 पुस्तकं प्रामुख्यानं वापरले जातात. एक विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगती हे टायटल असणारं शिवाजी विद्यापीठाचं एक पुस्तक आहे, त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. दुसरं जे पुस्तक आहे प्रामुख्यानं ते जयसिंगराव पवार या थोर इतिहास संशोधकांनी हे लिहिलेलं आहे. त्या दोन्ही पुस्तकाचा वापर आपल्याला करता येईल. याबरोबर आपल्याला आणखी काही पुस्तकांची लिस्ट या अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे, त्यांचाही वापर करून आपण या विषयाचा अभ्यास आपण करू शकतो. हा विषय फक्त अभ्यास करून सोडून देण्यासारखा नाही आहे. भावी तुम्ही परीक्षेमध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षांना तोंड द्यायचं आहे, तर त्यावेळेला हा म्हणजे अभ्यासक्रम तुम्हाला बेसिक स्टडी म्हणून निश्चितपणे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. याचा वापर आपण निश्चितपणे करावा, योग्य पद्धतीनं त्याच्या नोट्स काढाव्यात आणि ह्या भविष्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये याचा कसा उपयोग करून घेता येईल हे आपण पाहावं. आज आपण इथंच थांबूया. पुढच्या पिरियडला आपण प्रत्यक्ष युनिट 1 विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रगती किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, त्याच्यामध्ये विज्ञानाची व्याख्या, तंत्रज्ञानाची व्याख्या, विज्ञान हे तंत्रज्ञानापासून कसं वेगळं आहे. सर्वसाधारणपणे आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान हा एकच शब्द आहे असं आपण समजतो, परंतु अनेक उदाहरणं देऊन आपण स्पष्ट करू त्याच्यामध्ये की विज्ञान हे वेगळं आहे, तंत्रज्ञान हे वेगळं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड घालूनच आपल्याला ह्या विज्ञानामध्ये प्रगती करावी लागेल. याचं डिटेल्समध्ये आपण युनिट 1मध्ये दुसरं जे लेक्चर आपण घेऊ त्यावेळेला त्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. आजच्यापुरते इथंच आपण थांबूया. धन्यवाद.